थँक्यू. पण आपणही थोडंसं लक्ष देऊन जरा टायमिंग वगैरे सेट करा आणि प्रत्येक ओव्हर हाताळली जाते त्या ओव्हर मागे आपलंही लक्ष असू द्या जेणेकरून कुणालाही कुठल्याच खेळाडूला त्रास होऊ नये आणि कुठल्या टीमवर अन्याय होऊ नये याची मात्र नोंद घ्यायची. 4 ओव्हरचा सामना असेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय. पहिला गोलंदाज कोंडेश्वर तारवाडी संघाकडनं प्रकाश. फलंदाजी मार्कर फलंदाज आपण पाहतोय. झेल उडाला इथे मात्र आणि झेल इथे मात्र प्राप्त केल्या कॅरी केल्या जाते अप्रतिम झेल. दूरचा प्रवास जागा कव्हर करायची होती ती जागा इथे मात्र कव्हर केली आणि अमृत चिडाचा 7-12 इथे मात्र नावावर करून घेतला आहे कोंडेश्वर तारवाडी संघाने. डीजे मत पडावे एवढ्या चांगल्या ट्रॉफी आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एक आगळी वेगळी सोच सायकल आपण पाहतोय. तर पण डॉट चेंड आहे का हो वाईट आहे नक्की त्याचं आमचं थोडंसं लक्ष नव्हतं. दरम्यान मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमचे लाडके समालोचक प्रसाद सवार यांना. हॅलो हॅलो यस थँक्यू मनोज. पुन्हा एकदा या मॅचकडे वळूयात. आपण पाहू शकाल एका साईडला जय दुर्गा माता सावरोली तर त्यांना फाईट करते तारवाडी कोंडेश्वर. आताचा हा चेंडू गोल्डन स्पॉट 6 पॉईंटमध्ये चेंडूला पाठवला डीपमध्ये. आपण पाहू शकाल 30 या सर्कलमध्ये फिल्डर तैनात होता. भरपूर चांगली फिल्डिंगची रचना तारवाडी कोंडेश्वर टीमच्या वतीनं. फक्त एक सिंगलच्या अतिरिक्त काही मिळणार नाही आहे जय दुर्गा माता सावरोली टीमला. हॅलो पहिला विकेट लवकर भेटला पण त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज एकमेकांना सावरत असताना चांगली सुरुवात चांगली स्टार्ट चांगली पार्टनरशिप जमा करत असताना. हॅलो तर चला मात्र सुरुवात करायची विनंती करतो दोन्ही पंचांना. सातत्याने आपल्याला 4 ते 4:30 वाजेपर्यंत आम्हाला मॅचेस कव्हर करायच्या आहेत. या ओव्हरचा विचार केला पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर 2 वाईट आणि 1 सिंगल. आताचा हा चेंडू सफल झाला. क्रॉस लाईनचा हा फटका पाशुकाल चेंडूला पाठवून दिला. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल तिसऱ्या टप्प्यावरती. बाउंड्री लाईन क्लिअर चौकार. थँक्यू. तर आपण पाहू शकाल पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. चौकार आला धाबसंख्या पाहू शकाल जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. आताचा हा फटका पुन्हा एकदा क्रॉस लाईनचा हा फटका चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमारशीच्या दिशेनं. सर्वात लांब पडला हा षटकार.
एक चौकार आणि एक षटकार आला. धावसंख्या आपण पाहू शकाल वाराच्या वेगानं वाढत गेली आणि जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शपथ झालेत, पुन्हा एकदा भरपूर चांगला फटका. आताचा हा चेंडू पाहू शकाल फाईन लेगच्या दिशेनं चेंडू जाईल पुन्हा एकदा 4 धाबांसाठी चौकार. तर अगदी आपण पाहू शकाल हा गोलंदाज साठी आला आणि डावाच्या सुरुवात चौकाराने केली. अगदी मैदानाच्या आत आपली ताकद दाखवत असताना सातत्यानं हा 3 चेंडूंवरती 14 धावा. आताचा हा चेंडू मिस टाइम झाला. झेलची संधी झाली होती. अगदी आपण पाहू शकाल शॉर्ट फाईन लेगला फील्डर तैनात होते, पण त्यात नंतर त्याच्या आवाकाचा बाहेरचा हा झेल टबा पडल्यानंतर स्विंग झाला आणि अगदी आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ इथनं समाप्त झाला. यस माफी असावी, एक चेंडू बाकी असेल तर ओव्हर झाले अंपायर. पहिला चेंडूवरती विकेट लगोपाठ 2 वाईट, 3 वाईट होते. यस यस ओके, म्हणजे इथं धाव 8 होईल. धावसंख्या पाहू शकाल 19 आकड्यावरती एक चेंडू बाकी असेल. माफी असावी, थोडी स्कोर करणं आमची आताचा हा चेंडू बॅट मध्ये संपर्काचा चांगला आहे. शेवटच्या क्षणाला प्रयत्न झाले होते आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा मिड विकेट सीमारेषा बाहेर षटकार. तर विनंती करतो विनायकजी गुरे आपण याच्या लेखा व्यासपीठावरती एक थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि मॅच थोडी थांबवायची विनंती करतो. तर विनंती करतो विनायकजी गुरे आपण याचे थोडासा इश्यू आहे तो मात्र सॉल्व्ह करायचा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा. त्याला मात्र स्पीडअप करायचे. तर त्याला मात्र सुरुवात करायची. पंचांना विनंती करतो बादल सभा आणि दिनेश.
सभी की एक इथनं धावा इथनं जास्त ॲड झाली होती तर पण 24 धावा स्कोर कार्डवरती. तर थोडंसं दुर्लक्ष झालं आमच्या स्कोरवरचं, माफी मागतोय. पुन्हा एकदा म्हटलं सुरुवात करायची आहे. एक धाब इथनं जास्त ॲड झाली होती ती आम्ही इथनं मायनस केली आणि थोडीशी चूक होती ती मात्र आम्ही पुन्हा एकदा सुधारणा केली. पुन्हा एकदा मात्र सुरुवात करायची आहे. पहिल्या ओव्हरचा खेळल्यानंतर आपण पाहू शकाल 24 धाबा. तर चला कोंडेश्वर दारबडी टीम मॅच स्टार्ट करायचे. तुमचा 12th मान देखील आहे, आम्ही सांगितलं त्यांना देखील. तर 24 धाबा झाल्या. तर चला विनंती करतो दोन्ही संघांना आपण मॅच स्पीडअप करा. तर पहिल्या ओव्हरचा खेळ इथं समाप्त झालाय. मॉडर्न रिव्हॉल्वर फ्लेममध्ये धाबा खर्च केला प्रकाशनं तब्बल 24. एक गडी देखील बाद केला. पहिल्या चेंडूवरती विकेट आला. त्यानंतर काय बॅटिंग झाली मैदानाच्या आत. स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहू शकाल बाळू. जर सुरुवातीला अटॅकिंग ग्रुप धारण केलं तोच फलंदाज. आताचा हा चेंडू गुंडेन स्पॉटचा अगदी इष्टा भरून चेंडू हा निघून जातोय. इथनं निर्धाव चेंडू. पहिला चेंडू इथनं फेकी करत असताना गोलंदाज जयवंत. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या थांबली 24 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या आणि दुसऱ्या षटक फेकी करत असताना जयवंत इथनं वापसी करेल का. पहिल्या चेंडूवरती आली डॉट. आताचा हा चेंडू गुंडेन स्पॉटचा मिस टाइम झाला. जेलची संधी डीपमध्ये फील्डला तिथे तैनात आहेत आणि एक सोपा झेल सोडण्यात आलाय कोंडेश्वर दारबडी टीमच्या माध्यमातून. अगदी या सोप्या सोप्या चुका मात्र इथं करत असताना या चुका होतात त्या तुम्हाला कुठेतरी थांबवाव्या लागतील. आणि आम्ही सातत्यानं म्हणतो ना की एक मासा चांगला पानाला खराब करतो, तशीच एक चूक तुम्हाला मैदानाच्या बाहेर देखील काढू शकेल. आताचा हा फटका आपण पाहू शकाल. लो फुल टॉस चेंडूला पाठ पण दिलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर षटकार. या षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचली 32. 32 या आकड्यावरती. आताचा हा चेंडू पाहू शकाल खोलबट टप्पाचा रन्स घेण्याचा प्रयत्न. यस दिवसा मात्र एक धाबीतना चोरी करत असताना जय दुर्गा माता सावरली हा संघ. लेगबायच्या माध्यमात पंच मला सांगतात एक धाबीतना मिळेल. जय दुर्गा माता सावरवली टीमला धावसंख्या जाऊन पोहोचली 33. 33 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण पाहू शकाल 4 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवरती डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी. त्यानंतर एक षटकार आणि आता एक सिंगल. स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल फलंदाज मोहन. आताचा हा चेंडू अगदी आपण पाहू शकाल बॅटच्या रेडामध्ये अगदी गॅपमध्ये चेंडू पाठवला. आउटफील्ड फास्ट आहे. एक टप्पा घेत चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषा चिरत. मोहनच्या बॅटमधून चौकार. बट अंपायर सांगतात यस लेगबायच्या माध्यमातून इथं अजून एक सिंगल पूर्ण. हा दुसरा षटक देखील इथं समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस हा प्रथमता बॅटिंग करत असताना जय दुर्गा माता सावरवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या आकड्यावरती. पहिला विकेट मात्र लवकर मिळाला बट त्यानंतर चांगली पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून तब्बल 38 धावांची पार्टनरशिप मोहन आणि बाळूच्या माध्यमातून. बाळूचा विचार केला तर आतापर्यंत बाळूच्या बॅटमधून 2 चौकार 2 षटकार देखील पाहिलेत. बाळूला आपण नॉनस्टिक एंडवरती पाहू शकाल.
आताचा हा चेंडू ऑन साईडला दिशा दिली अगदी आपण पाहू शकाल डीप फील्डर तिथे तैनात आहेत एका टप्प्यावरती अगदी अगदी आपण पाहू शकाल बहुत चांगली फिल्डिंग शेवटच्या मोमेंटला मात्र फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये असेल अजून आपण पाहू शकाल इथं 2 धावा ॲड होतील सातत्याने या मॅचमध्ये सुरुवातीला असं वाटलं की धावा कमी होतील पण त्यानंतर ज्या प्रकारे बालूला बॅटिंग केली ज्या प्रकारे मोहनने बॅटिंग केली आणि धावा मात्र इथं चांगला रचत असताना मोहनच्या बॅटमधून अजून 2 धावा संख्या जाऊन पोहोचली 40 या आकड्यावरती तिसरा षटक विकासच्या माध्यमातून विलास आहेत आताचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा दिशा दिली आउटफील्ड फास्ट आहे फाईन लेग दिशेने चेंडू जाईल एक टप्पा घेत अजून एक चौका पण लगेचच बाउंड्री लाईनचा धाबा धरायचा आहे चौकार आलाय धाबा संख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावरती चांगली पार्टनरशिप बिल्टअप करत असताना या मॅच मध्ये आता हा चेंडू बॅटच्या रेटामध्ये हा चेंडू जाईल पुन्हा एकदा मिड विकेट सीमा रेषाच्या बाहेर अजून एक षटकार पाहू शकाल विष्णुदादा स्मृती चषक ही स्पर्धा आणि या स्पर्धेची आता ही पहिल्या फेरीतील चौथी लढत आपण पाहू शकाल या 2 संघांच्या माध्यमातून मगाशी मी सूचना केली होती चेंडू हरवला किंवा फुटला तर तुम्हाला नवीनच बॉल देण्यात येईल षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली 50 या आकड्यापर्यंत आणि या मॅचमध्ये प्रथमतः या स्पर्धेमध्ये 50 गाठत असताना रणबीर मध्ये अडथळा यस पंच सांगतात डेट बॉल पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल गोलंदाजाला आतापर्यंत विलासचा विचार केला तर नक्कीच 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात आताचा हा चेंडू अगदी दिशा दिली सन्मान दिला या चेंडूला शॉर्ट कव्हरला फील्डर तैनात होते फक्त आणि फक्त एकच सिंगल आणि धावसंख्या सातत्याने जाऊन पोहोचली पुन्हा एकदा 51 या आकड्यावरती पहिला विकेट 0 या आकड्यावरती मिळाला पण त्यानंतर मैदानाच्या आत बालू गेलेत आणि बालूनं चांगले स्टार्ट दिला पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा आणि त्यानंतर 14 पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस 38 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 धावा आता हा चेंडू गुडलेस स्पॉटचा गॅपमध्ये चेंडू आहे अगदी आपण पाहू शकाल आउटफील्ड तर फास्ट आहे शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवतील गॅदर करतील उचलतील फेकतील त्यापर्यंत फक्त आणि फक्त या 2 धावा भरपूर चांगले रनिंग बिटवीन द विकेट दाखवत असताना सातत्याने एकमेकांना चांगला कॉल देत असताना हे दोन्ही फलंदाज आतापर्यंत आपण पाहिलं तर सेट झालेत आणि या सेट झालेल्या बॅट्समॅनांना कोणता गोलंदाज येत अपसेट करेल आतापर्यंत आपण पाहू शकाल प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत असताना आतापर्यंत चांगली धावसंख्या येत उभारली आताचा हा चेंडू गुडलिन स्पॉटचा बॅटच्या रेटामध्ये पूल केला चेंडूला पूल होतोय सक्सेसफुल पॉवरफुल षटकार षटकांचा येत नाही खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 59 59 धावा भरपूर चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिली अजय दुर्गामाता सौरवली टीमच्या माध्यमातून कोंडेश्वर तारपाडी टीमच्या गोलंदाजांवरती अगदी तुटून पडलेत गोलंदाज प्रशांतला फक्त 1 विकेट मिळाला पण धावा खर्च केला 24 त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये जयवंतानं 14 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर तिसरा ओव्हर मात्र हाताळला तो म्हणजेच विलासनं त्या पहिले 21 धावा खर्च केल्या अगदी स्पेलला सुरुवात दुहेरीला केली होती पण त्यानंतर चौथा गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाज कानाला आपण पाहू शकाल आता हा चेंडू मिस टाइम झाला जेलची संधी डीप मध्ये फिल्डर आहेत झेल होईल का बट नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्यानंतर हे 2 धावा होतील पूर्ण धावसंख्या जाऊन पोहोचली 61 या आकड्यावरती 61 लॉस ऑफ 1 विकेट भरपूर चांगली धावसंख्येतनं रचली
आतापर्यंत बॅटिंग करत असताना जय दुर्गामाता सावरवली या संघानं स्पर्धेला आपण पाहू शकाल ट्रॉफ्या देखील सुरेख आहेत. आताचा हा चेंडू फलंदाज आपण पाहू शकाल सेट झाले होते त्याला अपसेट करण्याचं काम गोलंदाज कानाच्या माध्यमातून मोहन बॅक टू टेक आउट. तर चौथा गोलंदाज काना आलेत. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर एक दुहेरी धाव त्यानंतर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. अगदी सेट झालेला फलंदाजांना अपसेट करण्याचं काम गोलंदाज कानाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आत एंटर झाला चौथ्या क्रमांकावरती फलंदाज रवी. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. आतापर्यंत आपण पाहू शकाल चांगली षटक चांगला ओव्हर देता फेकी करत असताना गोलंदाज काना याही चेंडूवरती वापसी करत असताना अजून एक विकेट मिळेल आणि अजून एक विकेटचा पतन आणि अजून एक सांघिक यश मिळत असताना तारवाडी कोंडेश्वर या टीमला. शेवटच्या मोमेंटला आज जणू काय वाटलं की फलंदाज बाहेर आहे की काय बट अगदी बॅट मात्र चांगल्या रीतीनं ग्राउंडिंग केली आणि ही दुसरी धाव पूर्ण केली. त्या सर्कलमध्ये दुसरी धाव पूर्ण करणं कठीण असतं आणि कठीण मात्र या चेंडूपती पूर्ण करत असताना 2 धावा इथं मिळाल्या. धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल ती म्हणजे 63 या आकड्यावरती. अजूनही एक चेंडू बाकी असेल. आतापर्यंत सक्सेसफुल षटक राहिलं. आताचा हा चेंडू ऑन साईडला टर्न केला. डीपमध्ये फिल्डर आहेत बॉलला उचलली फेकतील त्यापर्यंत एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब थ्रोफेकी आणि कलेक्शन सुद्धा खराब. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या चेंडूवरती फलंदाज होईल बाद. चौथा षटक देखील इथं समाधान झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस प्रथमदा बॅटिंग करत असताना जय दुर्गामाता सावरली संघाने धावसंख्या इथनं रचली ते म्हणजेच 65. सुरुवात होईल सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल कासगाव बी विरुद्ध साफेवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर चला कासगाव बी आणि साफेवाडी बी दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच या नाणेफेकीसाठी. जास्त वेळ नाही घेता आमचं सुद्धा लक्ष नव्हतं बट शेवटच्या मुमेंटला लक्षात आलं आणि लगेचच आम्ही कॉल केलं. तर या लगेचच तर 24 बॉल आणि 66 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना कोंडेश्वर तारवाडी या टीमला.
गणेश पवार आणि विलास वाघे या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालं. विनंती करतो या दादा आपण बेसा व्यासपीठावरती स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष मनापासून हार्दिक स्वागत. हा मॅचला सुरुवात पहिला चेंडू आपण पाहू शकाल. गोलंदाज बॉलिंग मागवते अमृत. आता हा चेंडू फेकी गेला बट शॉर्ट पर्यंत हा चेंडू अगदी बॉडीचा फेद घेताना हा चेंडू हा पहिला चेंडू डॉट आलाय. सातत्यानं समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलेल. मगाशी उल्लेख केला 24 बॉल आणि 66 धाबांची गरज. त्यातनं एक चेंडू मारण्यास सुचेल म्हणजेच धाबा तेज राहतील आणि चेंडू मात्र कमी होतील. स्ट्राईकवरती फलंदाज विलास. पुन्हा एकदा हा शॉर्ट ऑफ द लेनचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी हरकत केली आणि अगदी हरकत केलेला हा चेंडू मात्र फलंदाजांना डोकेदुखी होतोय आणि त्याचा उदाहरण आपण पाहू शकाल. अजून एक निर्धाव चेंडू मध्यंतरी पॉवर प्लेचा पहिला षटक फेकी करत असताना गोलंदाज अमृतला आपण पाहू शकाल. बॉलिंग मागवती पुढून खेळाचा प्रयत्न अगदी बॅटची इनर एज होती पण त्यानंतर फर्स्ट स्लिपला फील्डर तिथे तैनात होते. एका टप्प्यावर चेंडूला गॅदर करतील. फक्त एक सिंगल. धाबाची सुरुवात एका सिंगलने करत असताना तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज विलास. संधी दिली ती म्हणजेच गुरुनाथ या फलंदाजाला. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आत पाहू शकाल. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती गोलंदाजी करत असताना विकेट नंबर त्यानंतर धावा आल्या आणि शेवटच्या मोमेंटला मात्र भरपूर चांगली पार्टनरशिप. आता हा चेंडू यस लेगस्टिकचा हा बाहेरचा चेंडू आणि इथनं एक खराब चेंडू फेकलाय गोलंदाज अमृतनं. इथनं धाव ऍड होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावरती. आताचा हा चेंडू आपण पाहू शकाल. यस गुडलेस स्पॉटचा आणि अगदी अतिरिक्त उसळी मिळाली. सरप्राईज हा चेंडू आणि बॅटची एज असताना मात्र यष्टीरक्षक मोहन कोणतीही चूक करत नाही. तिथनं अजून अगदी आपण पाहू शकाल पहिलाच मोठा धक्का लागत असताना गुरुनाथच्या नावानं. गुरुनाथ बॅक टू द आउट. क्रमांकावरती फलंदाज रवींद्र. वनडाऊनचा फलंदाज कुंडेश्वर तारबडे टीमच्या माध्यमातून. खोलबंडाचा हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला फील्डर तिथे तैनात आहे. 30 सर्कलमध्ये चेंडूला अडवलं जाईल आणि फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या आकड्यावरती. आताचा हा चेंडू गुडलेस स्पॉटचा झेलची संधी. झेलच्या खाली फील्डर तिथे तैनात आहेत आणि अजून एक धक्का लागत असताना कोंडेश्वर तारबाडी या टीमला. विलास सुद्धा डगआउटच्या रस्त्यावरती. सलामीची जोडी फोडण्याचं काम इथनं करत असताना गोलंदाज अमृत. फलंदाजी करत असताना थोडासा अपेक्षित ठरला बट त्यानंतर गोलंदाजी करत असताना कसून गोलंदाजी करतो या मॅचमध्ये. एकाच ओव्हरमध्ये 2 फलंदाज बाद झालेत. अखेरीस फक्त 3 धावा आणि 2 गडी देखील बाद. हॅलो. तर पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला सुरुवात. दुसऱ्या षटक बॉलिंग मागपती गोलंदाज आपण पाहू शकाल मोरू. स्ट्राईकमध्ये फलंदाज काळूरामचा 4थ्या क्रमांकावरती आलाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन सातत्याने घातकी असतात. त्यात याचं उदाहरण दाखवेल का मैदानाच्या आत फलंदाज काळूराम. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या म्हणजे अजूनही 63 धावांचा पाठलाग करावा लागेल. 18 चेंडू 63 धावांची गरज.
आताचा हा चेंडू बॅटच्या रिटायर मध्ये पण टायमिंग झालाय. डीप मध्ये फिल्डर देत तैनात आहेत आणि इथनं अजून एक मोठा धक्का लागत असताना कुंडेश्वर तारवाड या टीमला काळूराम देखील डगआउटच्या रस्त्यावरती. काळूराम बॅक टू द डगआउट. मात्र काळूराममध्ये जी क्षमता होते आणि काळूरामचा विकेट मात्र इथं मिळत असताना सातत्यानं वापसी. आताचा हा चेंडू गुडलिन स्पॉटचा चेंडूला ऑन साईडला चेंडूला पाठवा. 30 या सर्कलमध्ये फिल्डर तैनात आहे. चेंडूला उचलतील फेकतील. यस इथनं एक धाव कंप्लीट. तर चला पुन्हा एकदा मात्र सुरुवात. पहिल्या चेंडूवरती विकेट आला. त्यानंतर एक सिंगलच्या मदतीने धाबासंख्या 4 या आकड्यावरती. सामना जणू काही दूर झालाय की काय. कुंडेश्वर ताळबड या संघासाठी शॉर्ट ऑफ लाईनचा हा चेंडू ऑन साईडला पुल केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. अमृत आहेत बॉलवरती. बॉलला उचलतील फेकतील. फक्त आणि फक्त एक सिंगल. भरपूर दूरचा अंतर इथं गाठायचं आहे. तब्बल 66 धाबांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत फक्त 5 धाबा म्हणजे अजूनही 61 धाबांचे पाठलाग करायचा आहे. पण प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावाच लागेल या मॅच मध्ये. आताचा हा चेंडू गुडलिन शॉटचा अगदी डीप मध्ये हा चेंडू राहिला. उचली कमी मिळाली आणि हा निर्धाव चेंडू. गोलंदाज मोरू आपण पाहू शकाल बॉलिंग मार्कवरती भरपूर भन्नाटे वेग आहे आणि त्याच वेगाचा वापर करत असताना इथं अजून एक मिस टाइम झालाय. फलंदाज अजून एक बाद होण्याची बाब होती पण त्यानंतर स्वतः यष्टी रक्षक मोहन चुका करत असताना या मॅच मध्ये इथनं अजून एक सिंगल मिळाले आणि सिंगलच्या मदतीने धाबासंख्या 6 या आकड्यावरती अजूनही 60 धाबांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. आणि चेंडू आपण पाहू शकाल अजूनही 13 चेंडू आणि 60 धाब्यांची गरज. अशक्य असं आव्हान बट इथनं आपण पाहू शकाल मेहनत केली तर नक्कीच हा पाठलाग देखील इथनं पूर्ण होऊ शकेल कुंडेश्वर तारवाडी टीमच्या माध्यमातून. कोलगटापाचा हा चेंडू झेलची संधी निर्माण झाली होती बट अगदी शॉर्ट फाईन लेगला फिल्डर नव्हता बट फर्स्ट स्टेपला फिल्डर मात्र हा चेंडू खाली सरकलाय. बॉलला अडवेल फक्त आणि फक्त एक सिंगल. दुसरा षटक देखील इथं समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. डीजे धावसंख्या आपण पाहिली 7 या आकड्यावरती अजूनही समीकरण पाहू शकाल 12 चेंडू आणि 59 धाबांची गरज या मॅच मध्ये. आताचा हा चेंडू शपथ झालाय. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. जजमेंट चुकला आणि अगदी हा चेंडू जाईल बीट करून लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 रन्स चौकार. गोलंदाजावरती अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला म्हणजेच इथनं प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चौकार षटकाराच खेचावा लागेल. लो फुलटा चेंडू अगदी गॅपमध्ये चेंडूला पाठवला. आउटर फास्ट आहे. शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवतील का. शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू जाईल
बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. फटका सोडवला स्वतःचा फॉलोजर मध्ये चेंडूला अडवायचं होतं, प्रयत्न झाले पण शेवटच्या मुंबईला चेंडू जाईल 30 सर्कलच्या बाहेर म्हणजे आउटफील्ड मध्ये. इथनं अजून मिळतील या 2 धाबा. धाबा संख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि अजूनही आताचा हा चेंडू खोलबट टप्प्याचा डॉट बॉल आलाय म्हणजेच प्रत्येक डॉट चेंडूवरती हा सामना मात्र बॅकफूट वरती जाऊ शकेल. तो म्हणजेच कुंडेश्वर तारबडे या टीमकडे प्रत्येक डॉट चेंडू आला मॅच वरती वापसी, मॅच वरती पकड निर्माण करू शकेल. तो म्हणजे जे दुर्गामाता सवरोली हा संघ. आताचा हा चेंडू गुड लेन स्पॉटचा पुल करायचा होता, बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही आणि हा इथनं अजून एक निर्धाव चेंडू. लोकोपाठ 2 डॉट बॉल आलेत आणि या मॅच वरती सातत्यानं पकड निर्माण करत असताना जे दुर्गामाता सवरोली हा संघ षटकातील अजूनही एक चेंडू बाकी असेल. समीकरण आपण पाहू शकाल 7 चेंडू आणि 49 धाब्यांची गरज, अशक्य असं आव्हान. आणि त्या दरम्यान आतिश वाघ यांचं सुद्धा आगमन झालं. या साहेब विनंती करतो बसायचं आपल्या व्यासपीठावरती. गोलंदाज अगदी आपण पाहू शकाल रणबीर मध्ये अडथळा डेट बॉल पंच सांगत असताना पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. 7 चेंडू आणि 49 धावांची गरज, अशक्य असं आव्हान. आणि त्याच दरम्यान अजून एक आमचे मान्यवर निलेश वाघ आणि त्यांच्यासोबत चंदू वाघ सुद्धा आलेत. विनंती करतो आमच्या या दोन्ही मान्यवरांना यायचं आपण व्यासपीठावरती. तुमचं सहर्ष मनापासून हार्दिक स्वागत. यस अंपायर षटकार. चेंडूवरती षटकार आला, धाबसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 6 चेंडू आणि 43 धाब्यांची गरज, अशक्य असं आव्हान. मॅच झुकली पूर्णपणे जे दुर्गामाता सवरोली या संघाकडे. क्रिकेटची औपचारिकता इथनं पूर्ण करताना एखादे चमत्कार जिथनं वाचवू शकेल कोंडेश्वर तारवाडी या टीमला. आताचा हा चेंडू खोलबटापाचा खोदून काढलाय, अगदी 30 सर्कलमध्ये भरपूर चांगली फिल्डिंग झाली. बॉलला उचलून फेकी करतपर्यंत एक सिंगल. तर यानंतर होणारी लढत असेल चापेवाडी बी विरुद्ध कासगाव बी. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. सफल झाले होते, अगदी खोलपटापाचा हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता पण त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून इथं विकेट. खोलबटापाचा हा चेंडू, भन्नाट वेग आहे गोलंदाज बालूकडे. तोच वेग दाखवत असताना या मॅच मध्ये अजून एक निर्धाव चेंडू. मॅच वरती सातत्यानं पकड निर्माण करत असताना कठीण असं आव्हान. स्ट्राईक वरती विलासला आपण पाहू शकाल. मग असावी काना आहेत आणि हा ही चेंडू आपण पाहू शकाल. भन्नाट वेग दाखवत असताना या मॅच मध्ये लगोपाठचा हा तिसरा निर्धाव चेंडू. अजूनही या षटकातील आपण विचार केला तर अजूनही 2 चेंडू बॅलन्स आहेत म्हणजे क्रिकेटची औपचारिकता इथं पूर्ण करत असताना
हे दोन्ही संघ. मॅच झुकली ते म्हणजेच फिल्डिंग करत असताना जय दुर्गमाता सावरवली या संघाकडे. आताचा हा चेंडू अगदी लिगस्टिकच्या बाहेर, पंच मला सांगतायत यस इट इज अ व्हाईट बॉल. बोनसच्या माध्यमातून एक धाव मिळेल धावसंख्या 24 वरती. खोलवटपाचा चेंडू ऑन साईडला फक्त दिशा दिली. अलांतो कार्पेटचा हा फटका, डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. फक्त एकच धाव. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. पूर्णपणे मॅच झुकली जय दुर्गमाता सावरवली संघाकडे. बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता. जणू काही मॅचचा गोल्डन विकेट मिळाला की काय. बट त्यानंतर मैदानाच्या आत बाळा गेले. त्यानंतर मोहन चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट दिला आणि एक चांगली धावसंख्या उभारली आणि त्यांच्याच आधारावरती हा सामना मात्र जिंकत असताना जय दुर्गमाता सावरवली हा संघ. अभिनंदन बॉईज, बट हार्ड लक. तारवाडी कोंडेश्वर टीम, भरपूर चांगले प्रयत्न तुमचे झाले. अगदी तुमच्या ज्या चुका झाल्या फिल्डिंग करत असताना त्यात नक्की सुधरवा. गोलंदाजाने मार खाल्लं. ज्या तुमच्या चुका झाल्या त्या चुकांपासून तुम्ही काहीतरी शिका आणि पुढच्या वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय ज्याने बॅटिंग करत असताना तब्बल 35 धाबांचा योगदान दिला, सलामीसाठी आला होता. तर मोहन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर दोन्ही संघांना विनंती करतो आपण शेक हँड करायचा आहे. दोन्ही संघांनी एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. तसंच विनंती करतो मी चाफेवाडी बी संघाला टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आपण लगेचच मैदानाचा ताबा देखील धरायचा आहे. आणि दोन्ही संघांचे 12 खेळाडू पूर्ण ड्रेसमध्ये असावेत. कंपल्सरी ट्रॅक शूज. तर चला साफेवाडी संघ मैदानाचा एंटर झालाय. जशी मॅचला सुरुवात होईल तसं आपण ऐकूयात पुन्हा एकदा मनोज उघडे यांना. लगेचच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आपण ज्याच्या बॅटमॅन धुवादार फटकेबाजी आपण पाहिली गेली. मोहन चाललाय मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया मोहनला. विकास जमदारे या साहेबांच्या शुभ हस्ते